काय ग ठम्मे, नर्मदा आजीला तुझं मॅजिक दाखवून घाबरवलंस ना तू तिला? चांगली खोडकर झालीयस. अरे वा, आत्या 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 काय आत्या, माझ्या भाऊलीचा मॅजिक बघ, तिचे डोळे बघ लाल आहेत. वेदा कुठे काय? आणि काहीच नाही झालंय डोळ्यांना, काही डोळे वगैरे लाल झाले नाहीयेत. नाही आत्या, तिचे डोळे लाल होते. नर्मदाची सुद्धा पाहिलं असेल म्हणून ती घाबरली असेल. वेदा अगं असं काही नसतं. आत्या थांब तू, थांबे, तुझे डोळे लाल करून दाखव. वेदा हे बघ, असं काहीच नसतं. आणि बावलीचे डोळे का लाल होतील? नाही, वेदा सतत असं का बोलेल? नक्कीच या बाहुलीत काहीतरी आहे. आणि ते जर का खरं असेल तर वेदाला या बाहुलीपासून लांब ठेवायला हवं. मलाच काहीतरी करायला पाहिजे. बघ अजित, ऐक माझं, असं वागून नाही चालणार. चल माझ्याबरोबर सगळ्यांची माफी माग. प्लीज. हे बघ अजित, या घरात राहायचं असेल ना तर असा ॲटिट्यूड काही कामाचा नाही रे. यांनी घराबाहेर काढलं तर जायचं कुठे आपण? डॅड, एकतर तुमच्या फेल्युअरमुळे आपल्याला इथे राहावं लागतं आणि म्हणून मॉमचा होणारा सततचा अपमान ना मी सहन करून घेणार नाहीये. या लोकांनी आपल्याला घरातनं बाहेर काढलं तर आपलं काय होणार? हा एकच थॉट असतो का तुमच्या डोक्यामध्ये? अजित, असं बोलतात स्वतःच्या वडिलांशी? आणि काय चुकीचं बोलतात ते? अजित, ज्याचं त्याचं नशीब असतं. एखाद्याला खूप कष्ट करूनही 2 वेळचं अन्नही मिळत नाही आणि एखादा काहीही न करता मस्त बसून खातो. आता तुझ्या वडिलांकडेच बघ ना, त्यांचं नशीब किती चांगलंय. इतकी वर्ष काहीही न करता या घरात बसून ते खातायत, स्वतःच्या फॅमिलीला पोसतायत. ज्या घरांनी त्यांच्या पोटाला अन्न दिलं, डोक्यावर छत दिलं, त्या घराशी ते प्रामाणिक राहायला सांगतायत तुला. काय चुकलं त्यांचं? बरोबर ना दामोदर? हो. आणि दुसरीकडे तुझी आई, तिचं तर काय सुरू आहे मला कळतच नाही. मला काळजी वाटते त्याची. सतत आजकाल दादासाहेबांबरोबर वाद घालत असते, माझ्याबरोबर तिचं काहीतरी वाकडे. आणि आणि ते बाहुलीचं काहीतरी आता तिने नवीन सुरू केलं. काय अनुभव आहे तिला बाहुलीचा? आय डोंट नो. अजित, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. तो का लपवेल? मला खरंच काही माहित नाहीये. ठाण्याच्या एका क्लबमध्ये तू 5 लाखांची उधारी केलीस. 5 लाख? जुगारात हारलास ते पैसे. अजित, मामी, ऍक्च्युली कसं? अजित, मला ना सगळं माहिती असतं. अरे अजित, 5 लाखाचं कर्ज घेतलंयस तू, कसं फेडणार आहोत आपण? मी देईन 5 लाख रुपये.
5,00,000 रुपये. फक्त ते बाहुलीचं काय ते मला नीट सांग. अजित, मी पुन्हा विचारणार नाही. आता थेट जाऊन दादासाहेबांना तुझ्या उधारीबद्दल सांग. मामी 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 मी सांगतो. ऍक्च्युली मॉम ती डॉल घेऊन आपल्या या बंगलोच्या बॅक साईडला तिला जाळण्यासाठी घेऊन आली होती. पेट्रोलचा कॅन उघडायला गेले तिला चालण्यासाठी. कॅन उघडत होते तेव्हा ती बाहुली अशी उठली. तिचे डोळे असे चमकत होते आणि मग ते लाल झाले. लाल माझ्याकडे बघून ना ती बाहुली अशी हसायला लागली. मॉमला असं वाटतं की त्या डॉलमध्ये काहीतरी ब्लॅक मॅजिक आहे. हां, ठीक आहे, जातो मी. मामी ते पैसे देईन म्हणलं ना, जा. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. नर्मदाला बाहुलीबद्दल कळलंय म्हणजे ते जास्ती दिवस लपून राहणार नाही. आता ही गोष्ट घरातल्या इतर कोणाला कळायच्या आधी मला त्या मीराला संपवावंच लागेल. नाही तर अनर्थ होईल. अनर्थ. आई, ही माझ्या ठम्मीला इथे ठेवलंय. हा का ग? तुझ्या जवळच ठेवायचं नाही हिला. नाही, नको. ही बाहुली जादूची आहे. जर मी हिला माझ्याकडे ठेवलं तर ही बाहेर निघून जाते. आणि इथे ठेवली तर ती कुठेच नाही जात. बरं वेदा, ऐक ना, तू अनन्या आत्याला ते टंग ट्विस्टर सांगितलेलंस ना, ते मला सांग ना. आई, ते तुला नाही जमणार. अगं वेदा, तू ना ते टंग ट्विस्टर बाबांना सांग. बघू यांना येतं का.